ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं, ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून. सोने, चांदी, हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव. ओम मयूर ज्वेलर्स, संगमनेर. पिढ्यानपिढ्यांचा वारसा, आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं. सर्वात कमी भाव, सर्वात कमी मजुरी, सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि 100% हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये. खास गोल्ड SIP योजना, मजुरीवर तब्बल 100% सूट. लग्न कार्य असो, सण समारंभ असो किंवा खास क्षण, तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच. आता सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ, कारण संगमनेरमध्येच आहे दागिन्यांचा खजिना. नव्या डिझाईन्ससह विश्वासानं सजलेला. तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना, शुद्धता पडताळणी मशीन. दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा, कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स. ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या. ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर. संपर्क 93712044. ओम मयूर ज्वेलर्स, स्वतंत्र पार्किंग सुविधा. साकूर येथील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या श्री बिरोबा महाराज देवस्थानला सध्या क वर्गाचा दर्जा आहे. देवस्थानच्या सर्वांगीण विकासाला अधिक गती मिळावी यासाठी ब वर्गाचा दर्जा मिळवून देण्यासाठी शासन दरबारी प्रभावी असा पाठपुरावा करणार आहोत, अशी ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी दिली आहे. नारळी पौर्णिमेनिमित्तानं साकूर येथील आराध्य दैवत बिरोबा महाराजांचा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. या निमित्तानं आमदार अमोल खताळ यांनी बिरोबा महाराजांचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी साकूर पठार भाग महायुतीच्या वतीनं आमदार खताळ यांचं उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आलं. चांग भलं, बिरोबाच्या नावानं चांग भलं असा जयघोष करत डफांच्या गजरामध्ये आमदार खताळ यांना मंदिरापर्यंत नेण्यात आलं. यावेळी बोलताना आमदार खताळ म्हणालेत की आमदार झाल्यापासून मतदारसंघामधील विविध देवस्थानाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न सुरू आहेत. साकूरचे बिरोबा महाराज हे असंख्य भक्तांचे जागृत देवस्थान. नारळी पौर्णिमेनिमित्तानं दरवर्षी इथे मोठ्या भक्तिभावानं यात्रा उत्सव साजरा केला जातो. या यात्रा उत्सवाच्या निमित्तानं बिरोबा रायांचं दर्शन घेण्यासाठी आपण आलो आहोत, असं त्यांनी म्हटलं. साकूर परिसरामध्ये आल्यानंतर बिरोबा महाराजांना नतमस्तक होऊन त्यांचा आशीर्वाद घेत सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये काम करतो. साकूर परिसरासह संपूर्ण तालुक्यातील बळीराजा सुखी झाला पाहिजे. यंदा चांगला पाऊस पडावा आणि सर्वांना सुख समृद्धी लाभावी, अशी प्रार्थना बिरोबा महाराजांच्या चरणी केल्याचं आमदार खताळ यांनी म्हटलं. देवस्थानला ब वर्गाचा दर्जा मिळाल्यास विविध विकास कामांसाठी अधिक निधी उपलब्ध होऊन विकास कामाला मोठी चालना मिळणार आहे. त्यामुळे शासन स्तरावरती आवश्यक तो पाठपुरावा करून बिरोबा देवस्थानला ब वर्गाचा दर्जा मिळवून देण्यासाठी आपण पूर्ण ताकदीनं प्रयत्नशील राहणार आहोत, असं देखील आमदार खताळ यांनी स्पष्ट केलं. तर यावेळी पठार भागाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब खेमनर, भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष रऊफ शेख, तसेच भाजप तालुका अध्यक्ष गुलाब भोसले, भाजप सेल जिल्हा संयोजक ॲडव्होकेट अमित धुळगंड, तसेच खांबे गावाचे सरपंच रवींद्र दातीर, सुभाष पेंडभाजे, तसेच भीमराज जाधव, मच्छिंद्र खेमनर, किशोर खेमनर, संकेत खेमनर, राजेंद्र गोसावी, बाळू खेमनर, सचिन खेमनर, तुषार पेंडभाजे, संतोष खेमनर, भाऊ डोंगरे, प्रमोद साळुंके, अझहर पटेल, गणेश गाडेकर, संतोष बिडकर, गोरख बागुल, अनिल आमले, सुरेश काळे, गणेश डोंगरे यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते. आपल्या साकूर येथे बिरोबा महाराजांच्या साकूर पौर्णिमेनिमित्त मोठा उत्सव साजरा होत असतो आणि त्यानिमित्ताने आज बिरोबा महाराजांचं दर्शन घेण्याचा सातत्य आले आणि अतिशय भक्तिमय प्रसन्न वातावरणामध्ये आजचा सण साजरा केला जातो. त्यामुळं नेहमीच या भागात आल्यानंतर बिरोबा महाराजांना नतमस्तक होत असतो, त्यांचा आशीर्वाद घेऊन आपल्या सामाजिक राजकीय जीवनामध्ये काम करत असतो. त्यामुळं आज आल्यानंतर सुद्धा पुन्हा मी आपल्या संगमनेरात असेल भरपूर प्रमाणात बळीराजा आमचा सुखी राहिला पाहिजे, पाऊस झाला पाहिजे या दृष्टीने बिरोबा महाराजांना प्रार्थना केली. तसेच आमच्या सर्व बांधवांना सुख समृद्धी लाभून दे, सर्वांना चांगलं आरोग्य लाभू दे आणि मंदिराच्या विकासासाठी आजपर्यंत ज्या दिवशी आमदार झाले त्या दिवशीपासून प्रत्येक देवस्थान या मतदारसंघातील असेल त्याच्या विकासासाठी माझ्याकडून प्रामाणिकपणे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे आज आपलं साकूरचं देवस्थान एक वर्ग आहे. माझा प्रयत्न राहील
जर येथील ट्रस्ट आणि गावकऱ्यांनी जर त्याला पुढाकार घेतला तर येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये हे देवस्थान ब वर्गामध्ये नेण्यासाठी सुद्धा मी निश्चित प्रयत्न करणार आहे. त्यामुळं आता ज्या काही ब्लॉक संदर्भात असेल, पिण्याच्या पाण्यासंदर्भातल्या ज्या काही अडचणी असेल, येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये निश्चित आपल्या सरकारच्या माध्यमातून ह्या भागातून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न राहील. कारण लाखो लोकांचं संतापराम म्हणून या ठिकाणी लोक लांबून येत असतात. त्यामुळे पुन्हा मी गुरुबा महाराजांना प्रार्थना करीन सगळ्यांना समृद्धी आरोग्य लाभू. शावीर शेख, C24 तास, संगमनेर.